उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गणेश नाईकांना सुनावले। गणेश नाईक म्हणजे भाजप नाहीये। ठाण्यामध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या नाईकांना त्यांनी टोला लगावला। गणेश नाईक एकाच वेळी अनेक पक्षांमध्ये असतात असं म्हणत उदय सामंत यांनी हल्लाबोल केला। एकनाथ शिंदेंवर टीका करणं टाळण्याचा सल्ला देखील दिला। भाजप आता सध्या स्वबळाची भाषा करताना पाहायला मिळतं। सातत्यानं त्यांचे नेते मंडळी तुम्हाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करतात का? गणेश नाईक असतील, इतर जिल्हाध्यक्ष असतील, नेते मी याचं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही ज्या व्यक्तींबद्दल बोलतायत ती म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही। त्यांच्यामध्ये देखील अनेक पक्ष आहेत, जे बोलतायत त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक पक्ष आहेत। त्याच्यामुळं ते कधी कधी शरद पवार साहेब राष्ट्रवादीची भाषा बोलतात, कधी कधी भाजपची भाषा बोलतात। हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे। विधानसभेच्या निवडणुकीला कोण कुठनं निवडणुका लढल्या हे पण तुम्हीच दाखवलेलं आहे। त्याच्यामुळे माझ्यापेक्षा याची उत्तरं तुम्हाला चांगली माहिती आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांबरोबर देखील सोयीस्कररित्या राजकारण करायचं आणि भाजपाबरोबर देखील राजकारण करायचं हे देवेंद्रजींना पूर्ण माहिती आहे। आणि कोणीही एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करून एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे कुठेही बाजूला होणार नाही, त्यांनी ते सिद्ध केलं।